नवी मुंबई विमानतळ नामकरण प्रकरण आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी आज बैठक बोलावली आहे। दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होईल। येत्या 8 ऑक्टोबरला मोदींच्या हस्ते विमानतळाचं लोकार्पण होणार आहे। विमानतळाला दिबा पाटलांचं नाव जवळपास निश्चित आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, खरं तर या सगळ्या प्रकरणी नवी मुंबईच्या विमानतळाला नेमकं नाव कोणाचं देणार यावरून गेले अनेक दिवस चर्चा सुरू आहे। प्रसंगी आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येतोय। दिबा पाटलांचं नाव देणार की नाही हे स्पष्ट करा अशी मागणी आंदोलकांची। अशातच मुख्यमंत्री आता बैठक बोलावतायत। निश्चित लागवी, कारण आपण ज्या प्रकारे पाहत आहोत सातत्याने नवी मुंबई विमानतळ आहे जे आता थोड्याच दिवसांमध्ये सुरू होईल, त्याची अधिकृत घोषणा देखील शासनाकडून करण्यात आलेली आहे। मात्र दिबा पाटील ज्यांचं मोठं योगदान या नवी मुंबईमधल्या लढ्यामध्ये आपण सातत्याने पाहिलेलं होतं आणि स्थानिकांनी एकंदरीत त्यांच्याच नावाचा आग्रह धरत एक मोठा मोर्चाही काढलेला होता आणि या मोर्चाची दखल घेत आता मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी 2 वाजता सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी ही बैठक बोलवलेली आहे। पालकमंत्री गणेश नाईक सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील आणि सर्वानुमते कदाचित दिबा पाटील यांच्या नावाची घोषणा देखील होऊ शकते। मात्र या दरम्यान काही नवीन मार्ग काढता येतो का या संदर्भात सुद्धा चाचपणी सुरू आहे। परिणामी आजच्या बैठकीमध्ये नेमका मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे आपलं लक्ष असेल। लागवी अगदी चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।